मित्रांनो, एका मैदानात आहे आपण. राज्यपाल महामहिम केसरी मैदान पार पडलं आणि एक नंबरचा मानकरी झाला शाकीर तात्याचा शंकर आणि सम्राट. पण त्याहीपेक्षा आनंद अजून एक असा की ज्या फॉर्च्युनरची चर्चा झाली ती मागच्या वर्षी 1 वर्ष होत आला आता. राजाचा व्यवहार झाला आणि राजाचा व्यवहार केल्याच्या अगोदर फॉर्च्युनर घ्यायची म्हणून मालकाने तो व्यवहार फॉर्च्युनर घेतली नाही, पण राजा खरेदी केला. पण बऱ्याच लोकांच्या कमेंट चुकीच्या चांगल्या आणि त्या माध्यमातून असं होतं की लोक म्हणे की बाबा विनाकारण राजा घेतला, फॉर्च्युनर घ्यायला पाहिजे होती, असे काही बोल उठले. पण त्याच मालकाने फॉर्च्युनर घेतली ही दाखवायसाठी हा व्हिडिओ करतो आहे. मालक सौरभ शेठ नाही आहे, पण फॉर्च्युनर आहे. आणि आज त्यांच्या शंकरमुळं म्हणता येईल शंकरच्या विजयात त्या फॉर्च्युनरचा मोठा वाटा म्हणावा लागेल. दाजी नमस्कार. नमस्ते. दाजी, फॉर्च्युनर तुम्ही घेऊन आले? हो. बरं, कधी घेतली, कधी खरेदी केली? एक 6-7 दिवस झाले. 6-7 म्हणजे आता नक्कीच खरेदी केली? पहिलंच मैदान. पहिल्याच मैदानात 1 नंबर झाला. गाडी आणली आज. त्यावेळेचा प्रसंग सांगा. ज्यावेळेस राजाचा व्यवहार करायचा होता त्यावेळेस फॉर्च्युनर घ्यायची होती, पण फॉर्च्युनर न घेता राजाचा व्यवहार केला. फॉर्च्युनर घेऊन नाव होण्यापेक्षा आज बैल घेतल्यानंतर आपण कुठं आहे. गाडी आपण घ्यायला आपण घेणारच होतो, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट होती की आपल्याला राजा घ्यायचा होता. बरं. आज तसा विचार केला तर आज हा आमचा माणूस आहे तिकडे तुका. ह्या माणसाची इच्छा होती, ह्या माणसासाठी आम्ही राजा घेतला. पहिलवानचं काळीज आहे. बरं. ह्या माणसाच्या शब्दाखातीर आम्ही गाडी घ्यायची का बैल घ्यायचा. बैल घेण्यासाठी ह्या माणसाच्या इच्छेसाठी बैल आहेत. राजा खराच ह्या माणसामुळे, आणि ह्यांनी आपल्यासाठी काही करू शकतात. दोघं भाऊ असू द्यात, नावाबाई असतील, हबीबबाई असतील, बाकी इकडे सगळेच. मालकाने स्वतःच्या हौशेपोटी गाडी कॅन्सल करून मित्राच्या हौशेसाठी बैल खरेदी केला. पहिलवानचे बंधूच आहेत. बरं. पण हे मन लागतं मित्रांनो. नाही तर एखादा माणूस असता तर बैल खरेदी करण्यापेक्षा खरंच फॉर्च्युनरमध्ये फिरला असता. पण किती काळ गेला आता? 7-8 महिने, 8-9 महिने गेले असं. 8-9 महिने गेले. आणि कुठंतरी कुठलं मॉडेल घेतलं? फॉर्च्युनरचं लेजेंडर आहे. लेजेंडर प्लस टॉप एंड. किती रुपयाची खरेदी? 58 लाख रुपये. 58 लाख रुपयाची. म्हणजे त्या तोडीस तोड कुठंतरी आज फॉर्च्युनरची खरेदी झाली. याच्याहून काय मेसेज देणार तुम्ही प्रेक्षकांना, किंवा जे चुकीच्या पद्धतीने ट्रोल करता, सौरभ शेठला असेल, शाकीर भाईला असेल? शाकीर भाई या इकडं. त्या माणसांनी सगळे लोक म्हणत होते की गाडी महत्वाची, गाडी, पण गाडीपेक्षा ह्या माणसांची आज आम्हाला जेवढी साथ आहे, ह्या माणसांनी भले आम्हाला राजा आम्ही घेतल्यापासून आहे का, त्या माणसांनी किती वस्तू घेतल्या आमच्यासाठी ते आम्हाला माहिती आहे. बरं. बाकीच्यांनी बोलायला आपण काय कोणाला जास्त काय बोलू शकत नाही. बोलणाऱ्याला प्रत्येक माणसं तोंड धरू शकत नाही. बरोबर. आम्हाला माहिती ह्या माणसांनी आमच्यासाठी संघर्ष काय करतात काय नाही. आम्ही संघर्षाच्या काळातून आज 1 नंबर झाला. आज प्रत्येक व्यक्तीला माहिती की संघर्षातून बाहेर पडल्यावरती काय होतं. राजाही 100% कमबॅक करेल. आज एक बघतो मी, प्रत्येक बैलाच्या पाठीमागं नाव लावण्यासाठी धडपड असते. मग खऱ्या अर्थानं जो बैल पळतो, जो कायम गुलाला ते सातत्य टिकून नंबरात राहतोय, तर त्या बैलाच्या पाठीमागं एखादा मोठा बैलगाडा मालक हा नाव लावण्यासाठी, किंवा उद्योजक असेल, हे उद्योजक लोक पण नाव लावण्यासाठी मोठमोठाले करार करता किंवा खरेदी करता, आणि त्या नावासाठी धडपड असते. पण राजा खरेदी केला नावासाठी सौरभ शेठनी, आणि खरेदी केल्यानंतर गुलाल नाही लागला. पण माझ्या मते शंकर, विराट, वजीर, अजून कुठला? छोटा चिमण्या, म्हणजे असे 5-6 बैल हे आतापर्यंत शाकीर भाई तुमच्याही नावावर पळाले, पण तुमच्या नावाच्या वरती सौरभ शेठचं नाव लागतं. सौरभ शेठचं नाव लागतं, कायमस्वरूपी लागणार. इथून पुढं मागं बी लागलं आणि इथून पुढं पण कायमस्वरूपी लागणार हे नाव. हे नावानंच कंपल्सरी गाडी पळणार. लोक ट्रोल करतात त्या लोकांनी हे कुठेतरी आत्मसात करावं की ते 82 लाख म्हणजे 41 लाख रुपये हे कधीचे वसूल झालेले सौरभ शेठचे? ज्या दिवशी राजा घेतला त्या दिवशी जो आमचे पैसे वसूल झाले. नाही, पण आम्ही आमच्या हौसेपोटी लोकांना दाखवण्यासाठी नाही, राजाला आम्ही आमच्या हौसेसाठी घेतलेला आहे. हौसेसाठी दारात उभा दारात जरी असलं तरी आम्हाला अडचण नाही. असे शेंडे भाऊ आपण हायतावर लोक असे 100 बैलावरती नाव लावू राजासारखे. हां, आणि कायमस्वरूपी आमचे संबंध, म्हणजे ते व्यक्ती असं आहे एवढा मी म्हणतो स्वतः, म्हणजे का आपण बी असतो त्या जागेवर, निर्णय बदलला असतं कोणी पण असतं. म्हणजे एवढे पैसे लावणं, कोणी म्हणलं असतं शाकीर भाऊ बैलपाळांनी मला पैसे रिटर्न करा,
कोणी पण हे शब्द काढलं असतं पण त्या व्यक्तीनं आत्तापर्यंत मला असं काहीच बोलेलं नाही. म्हणजे काय कमी पडू राहिले ते मेहनत घ्या फक्त एवढं विषय करते ते, बाकी काही नाही. एक खरंच दिलदार मनाचा राजा माणूस आहे आणि त्या माणसाची चर्चा कमी होती कारण की पडद्याच्या समोर येत नाही, कॅमेऱ्यासमोर येत नाही कधी, म्हणून त्या माणसाची चर्चा कमी. पण चर्चेत ठेवता तुम्ही नाव मात्र कुठेतरी गुलाला आपण आहे त्यावर लोक चर्चेत ठेवणार आणि टॉपला नेणार त्या माणसाला. हा आज कारण अख्ख्या महाराष्ट्राला अशी आवड लागायला पाहिजे सौरभ शेट कोणी हे फोटो काढासाठी त्याच्यासाठी एवढी चर्चा करणार आपण. दाजी फॉर्च्युनर घेऊन आले आणि शंकरला गुलाल लागला आणि तो पण 1 नंबरचा एक लागला. नंबरचा आता इथून पुढं प्रत्येक मैदानात फॉर्च्युनर राहणार फॉर्च्युनर तर राहणारच. कारण फॉर्च्युनर लकी दिसते तुमच्यासाठी. कारण त्या फॉर्च्युनर पासून चर्चा झाली होती आणि तिच्यावर चर्चा फॉर्च्युनर मला लक्की ठरली म्हणावं लागणार. मोठ्या मैदानात 1 नंबर झाला. आणि कारण मोठं मैदान होतं आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात सगळ्यात म्हणजे एवढं पब्लिक कोणत्याच मैदानाला नव्हती एवढी पब्लिक झाली जमा. बरोबर. एक स्वप्न होतं 2 महिन्यापासून जे लोकांनी डोळ्यात साठवून ठेवलं होतं आणि ते सत्यात उतरवलं शाकीरबाईंनी घरची गाडी पळून. पण त्या गाडीपेक्षा फॉर्च्युनरची चर्चा जास्त आहे कारण की फॉर्च्युनरमुळं राजा खरेदी केला होता आणि त्याच राजाला अजून गुलाल नाही, पण फॉर्च्युनरमुळं शंकरला गुलाल झाला आणि ती साक्ष झाली. फॉर्च्युनर साक्षीदार झाली शंकरच्या गुलालाची. का दाजी? हो 100%. संदीप भाऊ मला घरची गाडी जास्त धाडजानी आणि घरच्या गाडीवर आमचा इतिहास होतं काही बी. मग तुम्ही वायदी घेत नाही मग हाकला ना घरचीच गाडी. नाही घरचीच गाडी बैल आता घरचीच बैल सम्राट आला रुटिंगला लगेच 2 मैदानात आम्हाला अंदाज आला कारण ओपनचे मैदान नव्हते. शंकरनं पण 4 दात लावले होते त्याच्यामुळे ती गाडी दुसऱ्याला पळीला गेली नाही. कारण आता 4था झाला तर शंकर मग ओपनचं मैदान पळलं नाही. हे पहिलंच मैदान होता. तर शंकरला भरपूर पैरी होती, सम्राटला पैरी नव्हती. म्हणजे चर्चेत नव्हता तो बैल सध्या. पण मी म्हणला सम्राट काहीतरी घडीणार आज या मैदानात. आता येणार 24 तारखेचं मैदान आहे जालना जिल्ह्यात, तिथं पळताना दिसेल शंकर? नाही सम्राट नाही दिसणार तिथं पळताना. शंकरचं बघू अजून, शंकरचं काही फिक्स नाही. चालतं. शुभेच्छा राहतील आणि अभिनंदन असेल महाराष्ट्रभरातील तमाम बैलगाडा मालक चालक प्रेक्षक जे राजावरती प्रेम करता, जे या शाकीरभाईवरती प्रेम करता, जे सौरभ शेटवर प्रेम करता, ज्या लोकांनी या राजाच्या गुलालासाठी कुठंतरी देवाकडं मागणं मागितलं त्या लोकांच्या शुभेच्छा असतील दाजी फॉर्च्युनरसाठी. तुम्हाला धन्यवाद.